पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिल्यांदाच त्यांचे आजोबा म्हणजेच शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर आहे, सरकारनं समिती स्थापन केली आहे। पार्थ पवार प्रकरणी वास्तव लोकांसमोर ठेवावं, चौकशी करून वास्तव जनतेसमोर आणावं असं शरद पवार म्हणाले। तर कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून सुप्रिया सुळेंचं मत हे वैयक्तिक असू शकतं असं म्हणत पवारांनी आपलं मत मांडलं। त्याचसोबत पार्थवरती गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, हे अत्यंत मोठं विधान शरद पवारांनी केलं। हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही, असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढतो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा, अजित पवारांच्या विरुद्ध माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा। दरम्यान जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरती गुन्हा का नाही हे गृहमंत्रीच सांगू शकतील असं देखील शरद पवार म्हणालेत। त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं तेही बघूयात। 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र विजय पाटलांवर गुन्हे दाखल झाले, ज्यांचा 1% शेअर आहे। मला असं वाटतं महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते, हे आणि मी देऊ शकतो। FIR आहे। FIRचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे वेंडर्स असतील, ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो। त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। तर पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेल्या गैरव्यवहारावरनं राज्यातलं राजकारण तापलंय। मात्र गेल्या 3 दिवसात पवार कुटुंबातील सदस्य पार्थ पवार यांच्या पाठीशी असल्याचं चित्र समोर आलंय। तर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या तर पार्थ पवारचा यात काहीही संबंध नाही आणि या प्रकरणी सरकारनं खुलासा करावा। या वादामध्ये पार्थ पवार यांची एक प्रकारे साथ दिल्याचं म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी सदस्यांनी एक दिसतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार म्हणालेत की पार्थच्या जमीन व्यवहाराची मला कोणतीही कल्पना नव्हती। त्यानंतर शरद पवार यांचं वक्तव्य, ते म्हणतायत की पार्थ पवारवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील।